राज्य में नाबालिग लड़कियों और युवतियों के साथ हो रहे अन्याय और उत्पीड़न के खिलाफ मोर्चा निकालते हुए पिंपरी चिंचवड शहर में विभिन्न सामाजिक संगठनों ने इन घटनाओं को रोकने और आरोपियों को कड़ी सजा देने की मांग की है। आकुड़ी से तहसीलदार कार्यालय तक पैदल मोर्चा निकाला गया। इसमें बड़ी संख्या में महिलाएं उपस्थित थी। मोर्चा में नारी शक्ति का दम देखने को मिला। शहर में मोर्चा खंडवा माल से शुरू हुआ, जो तहसीलदार कार्यालय निगड़ी पर समाप्त हुआ। इस मोर्चा में बड़ी संख्या में महिलाएं शामिल हुई। पहले महिलाओं को सुरक्षा दो, फिर प्यारी बहनों को बुलाओ, हत्यारों को फांसी दो जैसे नारे लिखी तख्तियां लेकर महिलाएं इस मोर्चा में शामिल हुई। पूर्व नगर सेविका सुलक्षणा शिलबंथर, प्रियंका बारसे, डॉक्टर मनीषा गरुड़, शहर महिला कांग्रेस अध्यक्षा साली नडे, अनीता तुतारे, सविता इंगले, सामाजिक कार्यकर्ता मारुति भापकर, मानव कामले ने मोर्चा का नेतृत्व किया। आज इथे खूप साऱ्या प्रमाणामध्ये ज्या महिला गोळा जमा झालेल्या आहेत, तर जे महिलांवरती होत असणारे जे अत्याचार आहेत, बदलापूर मधील जी घटना झालेली आहे, अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी ही जी घटना होती, जेथे 4 वर्षाच्या मुलीवरती जी भाजप संचलित जी संस्था होती, ज्याच्यामध्ये त्याचं नाव आपटे नामक एक माणूस आहे, ज्याची ती संस्था आहे। आणि अशा संस्थेमध्ये जी तेथे काम करणारी जी लोक आहेत, त्यांचं कोणतेही कॅरेक्टर न बघितल्याशिवाय त्यांना अशी लोक तिथे घेतलेली आहेत, ज्यांनी त्या मुलीवरती डोळा ठेवला आणि तिच्यावरती जो अतिप्रसंग झालाय, जी की खरंच माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना घडली आहे। आजच पेपरमध्ये बघितले, वाकडमध्ये सुद्धा 10 वर्षाच्या मुलीवरती घटना घडली आहे, ठाण्यामध्ये सुद्धा घडली आहे। म्हणजे पेपर बघायचा का नाही, न्यूजपेपर बघायचा का नाही, किंवा न्यूज चॅनल्स बघायचे का नाही, अशी एक वेळ आलेली आहे आम्हा महिलांवरती। आणि जे काही झाले ते खरंच खूप संतापजनक आहे। माणुसकीला काळीमा फासणारी असं घटना घडली आहे। आणि जेव्हा जनक्षोभ बदलापूरमधील जी सुजाना नागरिक जेव्हा रस्त्यावरती आले, जेव्हा यांना हे सगळ्या गोष्टी कळाल्याच्या नंतर, त्यावेळेला आमचे लाडके मुख्यमंत्री शिंदे म्हणतायत की त्या लोकांच्याकडे माझी लाडकी बहीण योजना नकोय आणि आम्हाला सुरक्षित महिला योजना पाहिजे, असे बॅनर होते। म्हणजे विरोधी पक्षांचं त्यांना बदनाम करण्याचं जे कटकारस्थान आहे, त्यांना बदनाम करण्याचं एक विरोधी पक्षांचं कटकारस्थान आहे, असं त्यांचं म्हणणं होतं। पण मी ते सांगू इच्छिते की ज्या वेळेला त्या 4 वर्षाच्या चिमुरडीवरती, त्या शाळेवरती, भाजप संचलित संस्थेवरती, जेव्हा त्या 4 वर्षाच्या मुलीवरती जे अन्याय झालाय, अत्याचार झालाय, त्याच वेळेला तुम्ही सरकार म्हणून बदनाम ठरले आहात। जेव्हा त्या आईने तक्रार करण्यासाठी ती पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असताना, त्या आईला तिथे तुम्ही 13 तास, जी की स्वतः प्रेग्नेंट होती, 13 तास तुम्ही तिला ताटकळत ठेवलं, तेव्हा तुम्ही सरकार म्हणून बदनाम झालात। भारतामध्ये, आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या केसेस वाढत चाललेल्या आहेत सतत, तेव्हाच तुम्ही सरकार म्हणून बदनाम ठरलेले आहात। गृहमंत्री म्हणून फडणवीस सुद्धा तिथेच बदनाम ठरलेले आहेत। जर तुम्हाला महिलांना खरंच सुरक्षा देत नसेल, तर तुम्हाला त्या खुर्चीवरती बसण्याचा अजिबात अधिकारच नाहीये। त्वरित तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे। आणि या वाढत्या अत्याचाराच्या घटना घडतायत, याला कुठेतरी आळा बसण्यासाठी ह्या घटना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये त्याला आणून लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। बाकी देशामध्ये, चीनमध्ये 7 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा दिली जाते। अफगाणिस्तानमध्ये तर डायरेक्ट गोळ्या घातल्या जातात। तर आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचा कायदा का आणला जात नाही, हे मला तुम्हाला विचारायचं आहे। आणि जर तुम्हाला ती खुर्ची सांभाळता येत नसेल, तर लवकरात लवकर राजीनामा द्या, तर यापेक्षा जास्त आक्रोश आम्हा नारीकडनं, महिलांकडनं निघणार आहे। आज पिंपरी चिंचवडमधील सर्व पुरोगामी राजकीय पक्ष जे महिलांच्या हितसंबंधाचं रक्षण करणारे आहेत आणि महिला संघटना, हे सर्व आम्ही इथे तहसीलदार कचेरीवर आलेले आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशभर आज भारतातलं एकही राज्य असं नाही की जिथे महिला, मुली, कोणत्याही वयाच्या महिलांवर लैंगिक हिंसा ही वाढत चाललेली आहे। आणि याबाबत केवळ आम्हाला निषेध नाही करायचा, तर पुढच्या काळामध्ये हे अत्याचार कसे कमी होतील
याबाबत आम्ही निवेदन इथे द्यायला आलेले आहोत. कारण निषेध करायचा, जोरात रडायचं हे चालणार नाही. आमचा निश्चय आहे की रडायचं नाही, लढायचं. आणि हे लढणं जे आहे ते पुढच्या काळामध्ये अगदी पोटातल्या लेकीपासून ते म्हाताऱ्या वयाच्या महिलांपर्यंत सगळ्यांना सुरक्षित भारत, सुरक्षित पिंपरी चिंचवड राहिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही इथे काही मागण्या करतो आहे. यामध्ये प्रामुख्याने 5 कायदे जे आहेत, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, त्यानंतर बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा, सायबर ॲक्ट, अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायदा आणि कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, या 5 कायद्याची अंमलबजावणी सरकारने करण्यासाठी एक सबंध निधी, कारण आज न्यायालयं अत्यंत कमी आहेत. आता अत्याचार जे करणारे आहेत, मला माफ करा, इथे काही आपले पोलीस मित्रही आहेत, परंतु आरोपपत्र व्यवस्थित ठेवली जात नाहीत. बलात्काराच्या प्रकरणात अनेक आरोपी निर्दोष सुटतात. बदलापूरचं प्रकरण असेल किंवा अन्य कुठली असेल, जेव्हा सामाजिक दबाव राहतो अशा मोर्चांमधनं त्यावेळेला शिक्षा लागते. आरोपीला शिक्षा लागण्यासाठी पोलिसांचा तपास आणि न्यायालयामध्ये न्यायाधीशांची पूर्णपणे पर्स्पेक्टिव्ह, सरकारी वकील अनेकदा काय आर्ग्युमेंट करतात, सरकारी वकील फोडले जातात अनेक प्रकरणात. आणि म्हणून त्यांच्याबाबतही काही आचारसंहिता ठरवली जावी, ही आमची मागणी आहे. आणि आम्ही एक महत्त्वाची मागणी केलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र सरकारने एक निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी आणि या समितीने महाराष्ट्रातले सर्व दलित अत्याचार असतील, कामगार स्त्रियांवरचे अत्याचार असतील, बालिकांवरचे अत्याचार असतील, घरगुती हिंसाचार असेल, हे कसं कमी होईल यासाठी त्या समितीने लोकांच्या सूचना मागवाव्यात आणि त्यामध्ये तातडीने ही समिती नेमली जावी. शेवटची फक्त मागणी सांगते, या सरकारने राजीनामा द्या. गृहमंत्री अजितदादा, पालकमंत्री यांना सत्तेवर राहण्याचा या खोके सरकारच्या एकाही मंत्र्याला अधिकार नाही. आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा आणि लोकांमध्ये यावं. फक्त माफीनामा करू नये. आम्हाला अनेक असे वीर माफीनामावाले माहीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वर अन्याय अत्याचार, त्यांचं लैंगिक शोषण या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील रोज अशा घटना घडलेल्या समोर येत आहेत. याची मालिका सुरू झालेली आहे. विशेषतः विद्यार्थी असतील, महिला असतील, यांचं जे काही शोषण होतं आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो आहे, त्याचा निषेध करण्याकरता सामाजिक संस्था, संघटना आणि सर्व राजकीय पक्ष आपल्या पक्षाचे जोडे बाजूला सारून या ठिकाणी आजच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. यामध्ये बहुसंख्य महिला आणि विद्यार्थिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणात यामध्ये आहे. सरकारचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे. गृह विभागाचं हे फेल्युअर आहे आणि म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या नराधमांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. त्यासाठी आणखीन कठोर कायदा केला पाहिजे आणि ज्यांनी अत्याचार केले त्यांचं फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालली पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. अशा प्रकारची आमच्या मोर्चाची आजची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र.